100 दिवसांच्या मोहिमेत कोकण विभागातून कुळगाव बदलापूर नगर परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला। निसर्गरम्य वातावरणात इतर शहरांच्या तुलनेत स्वस्त घरांसाठी बदलापूरला पसंती दिली जाते। ही जरी जमेची बाजू असली तरी बदलापुरात भेडसावणारी पाण्याची भीषण समस्या, विजेची समस्या, सखल भागात रस्त्यांवर आणि इमारतीत पाणी घुसणे, बस स्थानकाची भीषण अवस्था, रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने होणारी प्रचंड गर्दी, प्रचंड ट्रॅफिक आणि रात्रीच्या वेळी रासायनिक कंपन्या विषारी वायू सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळणे आदी गंभीर समस्यांशी बदलापूरकरांना सामना करावा लागतो। त्यामुळे बदलापूरकरांनो, या विविध समस्यांविरोधात आता उठाव करण्याची वेळ आली। आपल्याला अजून कोणत्या समस्या भेडसावत असतील तर कमेंट करा आणि माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांचा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा। सध्या मी कात्रपच्या घोरपडे चौकातील श्रीजी टॉवर या इमारतीच्या 4थ्या माळ्यावर उभा आहे। पूर्ण कात्रप पट्ट्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये MIDCच्या पोल्युशनचा वास येतोय। तो 8:30 वाजल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या MIDCतनं हे सगळं प्रदूषण सोडलं या कारखान्यांनी आणि आता 11:15 वाजलेत। 11:15 वाजता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वास येतोय आणि त्याचा त्रास या परिसरातल्या लोकांना होतोय। तुम्ही याची माहिती जर घेतली तर निश्चितपणे बऱ्याच ठिकाणी म्हणजे शिरगाव टापू असेल, कात्रपच्या घोरपडे चौकापासून ते स्टेशनच्या DP रोड परिसरात माझं कार्यालय जे आहे त्या कार्यालयात मी आता 15 मिनिटापूर्वी आलो। इथे इतका प्रचंड वास येतोय की श्वास घेणं मुश्किल झाली अशी परिस्थिती आहे सध्या। कृपा करून याला मीडियाने जरा कव्हरेज द्या आणि या MIDCमध्ये या पोल्युशन करणाऱ्या कंपन्या आणि यांना सामील असणारे MIDCचे अधिकारी आणि MPCBचे अधिकारी यांच्यावर निश्चितपणे बदलापूरकरांनी कारवाई करायला पाहिजे। बदलापूरकरांचं जीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं या पोल्युशनमुळे। प्रचंड पोल्युशन आहे। आता वास घेणं सुद्धा म्हणजे इतकं मुश्किल आहे। जसा वास मानकिवली खरवई पट्ट्यामध्ये येतो तेवढा वास आता सध्या या कात्रपच्या घोरपडे चौकात येतोय। अशी वस्तुस्थिती DP रोड स्टेशनच्या परिसरात तो वास येतोय। खरोतर हे अतिशय खेदजनक आहे आणि बदलापूरकरांचं आरोग्य बिघडवणार आहे। बदलापूरकरांना जागे व्हा। ग्रीनरी त्या MIDCत सगळी संपवलेली आहे। यांनी ग्रीनरीचे प्लॉट विकलेले आहेत। लँड म्हणजे हे होते ग्रीन झोनचे प्लॉट आहेत ते सुद्धा त्यांनी कारखान्यांना विकले। तिथं केमिकल कारखाने चालू झालेत। या बाबतीमध्ये बदलापूरकरांना कृपा करून जागे व्हा। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा ही भूमिका या ठिकाणी वारंवार मांडतोय आणि सगळे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये भूमिका मांडतात आणि MPCBच्या कारभारावर ताशेरे ओढण्यासारखी परिस्थिती आहे। आपण किती दिवस हा धूर खाणार आहोत आणि हा एकदम हॅझार्डस गॅसेस आहेत। आपलं आयुष्य दिवसेंदिवस कमी करतोय अशी परिस्थिती आहे। सिगरेट पिल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त त्रास आता होतोय। आता श्वास घेणं मुश्किल झाली अशी परिस्थिती आहे। कृपा करून याला कव्हरेज द्या आणि या MIDCमधल्या या कारखान्यांवर कारवाई नाही का हे कारखाने बंद करा। कारण MPCBचे पण लोक येतात, हप्ते घेतात, जातात। अगदी त्या MPCBचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा इथे व्हिजिट करून गेलेत पण काहीही त्यांच्यावर परिणाम झालेला नाही आहे। यांनी हप्ते वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखर बदलापूर प्रदूषित शहरांमध्ये बदलापूरची नोंद होईल अशी सध्याची परिस्थिती आहे। कृपया याच्यावर निश्चितपणे मार्ग काढा आणि काहीतरी कारवाई करा। पब्लिकनी जागे व्हा। आम्ही पण तुमच्याबरोबर आहोत। आमची लोकप्रतिनिधींना विनंती आहे आणि सगळ्यांना विनंती आहे, जनतेला विनंती आहे की आता उठाव करण्याची वेळ आली आहे। कृपा करून या बाबतीमध्ये भूमिका मांडा। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।